नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे पावभाजी. आणि पावभाजीसाठी मी इथे घेतलेले आहे कापून 2 बटाटे, गाजर, बीट, शिमला मिरची, फ्लावर आणि वाटाणा. आणि आता आपण ते एकदम स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. तर याला मी ह्या सगळ्या चिरलेल्या भाज्या मी आता धुवून घेतल्यात. आणि त्याचनंतर मी गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी कुकर ठेवला होता. त्या कुकरमध्ये मी आता सगळ्या भाज्या टाकून घेत आहे. आणि त्या कुकरला आपण झाकण लावून घेऊया तोपर्यंत. तसंच इकडं कुकर होतोवर मी कांदा आणि टोमॅटो ह्यांचं बारीक असं कटिंग करून घेणार आहे. इकडं कुकर त्या भाज्या शिजूस तर झटपट असं आपलं पटपट कांदा आणि टोमॅटोचं कटिंग होऊन जातं. म्हणजे पावभाजी आपल्याला करायला जास्त असा वेळ लागत नाही. तर बघू शकता तुम्ही, मी इथे बारीक असा कांदा कापलेला आहे आणि ते टोमॅटो पण कापून घेतले. त्याचबरोबर मी थोडीशी कोथिंबीर पण कापून घेतली, कारण कोथिंबीर शिवाय पावभाजीमध्ये मजा येत नाही. तसंच मी इथे सोललेला अद्रक आणि लसूण आणि त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून ते मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे. आता इथे गॅसवरती मी कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये टाकलाय मी कांदा आणि तो कांदा मी परतून घेणार आहे. तो कांदा परतत असताना त्यामध्ये आता मी टाकणार आहे ती आत्ता जी आपण काढलेली होती अद्रक लसूणची पेस्ट, ती मी टाकते त्याच्यामध्ये. कांदा थोडासा आपण मऊसर होऊ द्यायचा म्हणजे, आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये टाकायची आहे अद्रक लसूणची पेस्ट. म्हणजे ती छान अशी परतली जाते. आणि कांदा बघताय तुम्ही कसा मऊ झालेला दिसतोय. त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो. आणि आता हे टोमॅटो पण आपण असेच परतून घ्यायचे. ते टोमॅटोच्या नंतर मी त्याच्यामध्ये टाकलं आहे अख्खं एक बटर टाकलेलं आहे मी. तोपर्यंत मी इकडं कुकरमधून भाज्या शिजल्यात का ते चेक करणार आहे. भाज्या तुम्ही बघू शकता छान असा शिजल्यात आणि मी आता त्याला स्मॅश करून घेते. भाज्या छान शिजल्यामुळे एकदम झटपट अशा त्या स्मॅश झालेल्या आहेत. आणि आता इकडं तोपर्यंत मी जी कढई गॅसवरती ठेवली होती ते पण तयार होत आहे, ते परतत आहे. ते बघताय तुम्ही कसं मऊ आणि एकजीव झालेलं आहे ते मिश्रण. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकला आहे पावभाजी मसाला, लाल तिखट, हळद आणि ते आपण चांगलं परतून घेऊया. तिखट मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी अजून थोडासा मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये टाकली मी कोथिंबीर. आणि आता थोडंसं पाणी आपण टाकून घेऊयात त्याच्यामध्ये आणि त्याला मिक्स करून घेऊयात. आणि आपण ज्या आत्ता भाज्या स्मॅश करून ठेवलेल्या होत्या का, मीठ पण तसंच मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. मीठ पण टाकलं आणि असं त्याला हलवून घेतलं आहे. आणि आत्ताच्या ज्या स्मॅश केलेल्या भाज्या त्याच्यामध्ये मी टाकते. मी थोडं थोडं करून मिक्स करते, कारण आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये भाज्या टाकायच्यात. आणि थोडं थोडं मिक्स करून मी सगळ्या भाज्या ॲड केल्यात आणि एकदम थोडंसं असं पाणी त्याच्यात टाकलं आहे. सगळं मिक्स करून घेतलं आहे. भाजीला एक चांगली वाफ आणून घेतली आहे. बघू शकता भाजी किती छान